वाढीचा विषय आहे. मला असं वाटतं की आपल्या महानगरपालिकेचं इन्कम हे किती कमी आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याहीपेक्षा राज्य शासनाने नगरविकास खात्याने आता निर्णय केला आहे की तुम्ही जर तुम्हाला सुचवतोय ते उत्पन्न वाढीचे मार्ग अवलंबणार नसेल तर आम्ही काही तुम्हाला पैसे देणार नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी ही सिस्टीम सुचवली आहे ती महाराष्ट्रातल्या 29 पैकी जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांनी इम्प्लिमेंट केली आहे. त्याच्यामध्ये अडचणी असतील आणि त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतंय की मला अवाजवी आलं आहे, 70% लोकांना असं वाटतंय की माझं काही वाढीव काही नाही, चला मी भरून टाकतो. ज्या 30% लोकांना वाटतं आहे त्यात महानगरपालिकेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती अपॉइंट करून लोकांचे असे ग्रीव्हन्सेस ज्याला म्हणतो, ज्या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत ते ऐकू, मार्ग काढू. काही शैक्षणिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही सामाजिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही व्यापाऱ्यांच्या ठिकाणी थोडं कॅल्क्युलेशन चुकतं आहे, ते करू आपण इंडिव्हिज्युअली. पण टॅक्सेस वाढवायचा नाही असं करून आपल्याला शहराचा विकास करता येणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या कारणाने आणि त्यातल्या कुठल्याही गोष्टीच्या निर्णयाबद्दल सरकारला पश्चाताप होत नाही. तर ह्या सगळ्या याच्यामुळे आता नगरविकास खात्याने आम्हाला ह्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे. माझा गुजराती मित्र एक असं म्हणतो की जो सप्लाय होता है वो अप्लाय करके रखो. तसं यांनी ॲप्लिकेशन देऊन ठेवावीत, पण त्याच्यावर निर्णय तेव्हाच होईल ना की खिशात 4 पैसे येतील. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवणार नाही. दरवेळेला आता मी 22ला आलो, त्याच वेळेला टॅक्स वाढवायचे होते. त्यावेळेचे कमिशनर आपले काय नाव, गांधींच्या आधी गुप्ता. मी गुप्तांना आदेश दिला तुमच्या उपस्थितीमध्ये की हे थांबवा. मग गांधी आले तर गांधी म्हणाले की अब सुरू करते, म्हटलं बहुत सुरू करो. आता जर आपल्याला काही लॉजिकल टॅक्स वाढ करायची असेल तर माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकांना, नागरिकांना, की याला आपण सहकार्य केलं पाहिजे, नाही तर शहराचा विकास होण्यामध्ये खूप अडचणी येतील.